आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पाटील, आजचे प्रमुख पाहुणे आणि तुम्ही रास्त उल्लेख केल्याप्रमाणे संपादकांचे संपादक असे प्राध्यापक डॉक्टर राजा दीक्षित, पोलिसात असूनही खरं तर ज्ञानाची, चिकित्सेची, विवेकाची आणि प्रबोधनाची परंपरा जोपासणारे असे अत्यंत दुर्मिळ असणारे असे पोलीस अधिकारी दिवरे साहेब आजच्या या दोनही अंकांचे, ज्याचा आज दिवाळी अंकांचं आपण प्रकाशन करतो आणि त्या अर्थानं दोन्ही संघटनांचे कार्याध्यक्ष प्राध्यापक जावडेकर सर आणि प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळी, दोन्ही अंकांचे संपादक मंडळ आणि आपण आज सर्व उपस्थित. प्रथम मला या दोन्ही अंकांबद्दल संपादकांचं आणि संपादक मंडळाचं अत्यंत मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. आणि दोन्ही अंक, ज्याला आर्कायवल मूल्य असं म्हटलं जातं, व्हॅल्यू म्हटलं जातं, अशा मूल्याचे अंक आहेत. म्हणजे खरं तर हे अंक विविध भाषांमध्ये जाऊन देशभरातल्या विविध ग्रंथालयांमध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून जाण्याच्या योग्यतेचे अंक आहेत. मराठी मासिकांना, नियतकालिकांना दिवाळी अंकांची एक फार मोठी गौरवशाली परंपरा आहे. पण त्या गौरवशाली परंपरेच्या पुढची ही काही पावलं आहेत. आणि अजूनही सहज योगायोगाची गोष्ट मनात आली म्हणून बोलतो की शिक्षण हक्क पत्रिकेचा हे 12वं वर्ष आहे, मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचं 11वं वर्ष आहे आणि नुकतंच आरोग्य सेनेच्या पुरोगामी जनगर्जनेच्या दिवाळी अंकाचं प्रकाशन केलं ते 10वं वर्ष पूर्ण. या 3 प्रबोधनाच्या परंपरा आहेत म्हणून मी या 3 अंकांचा खास उल्लेख आवर्जून केला. आणि विविध पद्धतीने 3 प्रवाहांच्या, प्रबोधनाच्या आणि ज्ञानचिकित्सेच्या परंपरा पुढे नेण्याचं काम या 3ही संघटनाही करतायत. या संघटना वेळ प्रसंगी रस्त्यावरही उतरतायत, संघर्ष करतायत, व्यवस्थेच्या विरोधी आपला झेंडा उभा करतायत. अत्यंत प्रखरपणे, निर्भयपणे समाजामध्ये, राजकारणामध्ये जे जे काही चुकीचं चाललंय त्याच्या विरुद्ध आपला आवाज उठवत आहेत. आणि त्याचबरोबर प्रचंड ज्ञान निर्मितीचं कामही करतात. एखाद्या संघटनेने या दोन्ही गोष्टी करणं ही गोष्टही खूप दुर्मिळ आहे. यात खरं तर 3ही संघटना, एका अर्थानं आरोग्य सेना पण हे काम करत आलेली. आणि म्हणून स्वाभाविकपणे आम्हाला तिघांना एकमेकांबद्दल वाटणारी जी जवळीक आहे ती या निरनिराळ्या कारणांनी आहे. म्हणजे समाजवादी शिक्षण हक्क सभेचे संस्थापक भाई हा एक भाग आहेच की जे आमचेही श्रद्धास्थान आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना त्याच बाईंच्या घरामध्ये झाली. या गोष्टीचा मी उल्लेख अनेक वेळा केला की मी त्यावेळेला हमीद दलवाई आणि जमलेली सर्व मंडळी, एबी शाह असतील, बाबाडाव असतील, यांना लहान मुलगा चहा देण्याचं मी काम करणारा माझ्या आजही स्मरणात आहे. गुरुवार पेठेतल्या आमच्या घरामध्ये पण ते स्मरणात आहे. म्हणजे त्यावेळेला आमच्या त्या माझघरामध्ये वाड्यातल्या जमलेली ही सगळी माणसं मला आजही एखादी छायाचित्र आपल्या मनावर प्रतिबिंबित व्हावं अशी आठवतात. ऐतिहासिक घटना या कदाचित त्यावेळेला आपल्याला कळत नसतं की फार मोठी ऐतिहासिक घटना आहे, पण त्याची प्रतिबिंब आपल्या मनावर कायमची ताजी राहत असतात आणि म्हणूनही अधिक जवळीक वाटत आली आहे. प्रथम मला उल्लेख केला पाहिजे तो शिक्षण हक्क सभेच्या या दिवाळी अंकाचा. भारतीय ज्ञान परंपरा आणि त्याची एक चिकित्सा असं एक फार समर्पक शीर्षक तुम्ही त्या अंकाला दिलेलं आहे. आणि त्याच्यातले खरं तर 1 से 1 लेख आहेत. म्हणजे कुठल्या लेखाला अधिक चांगलं म्हणावं असा प्रश्न पडावा असे सर्व लेख आहेत. आणि तुम्ही त्याच्यामध्ये भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरेपासून ते जगातल्या विविध
ज्ञानसंस्कृतीपर्यंत जाऊन पोहोचलेला पाटील सरांचा जो लेख आहे म्हणजे जावडेकरांच्या संपादिकेपासून होणारी सुरुवात आणि पाटील सरांपर्यंत जगातल्या विविध संस्कृतींचा झालेला उल्लेख आणि त्याचबरोबर वैद्यकीय परंपरा आणि प्राचीन काळातलं विज्ञान अशा तऱ्हेचे विविध गोष्टींना तुम्ही ज्या पद्धतीने स्पर्श केलेला आहे ते खरोखरच फार महत्त्वाचं मला वाटतं. त्याचं एक कारण असं आहे की मला जे स्वतःला नेहमी आपल्या संपूर्ण प्राचीन संस्कृतीचा आणि ज्ञानपरंपरांचा विचार केला, जेव्हा जेव्हा त्याच्याबद्दल काही वाचत गेलो तेव्हा काही गोष्टी ज्या ठळकपणे जाणवल्या त्या अशा की आपल्या देशातली खऱ्या अर्थानं ज्ञानपरंपरा ही इसवी सनापूर्वीच्या काळामध्येच अधिक राहिली. म्हणजे आपल्या देशाचे दोन टप्पे आहेत. एक ज्ञान घेण्याची परंपरा, त्याला दिलेली परवानगी आणि ते ज्ञान घेण्याला घातलेली बंदी. ज्ञान बंदी आणि ज्ञान स्वातंत्र्य असे दोन अत्यंत स्वतंत्र टप्पे आहेत. आणि त्या ज्ञानबंदीतून पुन्हा ज्ञानाच्या स्वातंत्र्याकडे जायला महात्मा फुलेंचा आणि सावित्रीबाईंचा जन्म व्हावा लागला. एवढा मोठा प्रदीर्घ काळ मधल्या संपूर्ण हा काही 100 वर्षांचा गेला. एखाद्या संस्कृतीमध्ये जेव्हा काही 100 वर्ष ज्ञानबंदी घातली जाते तेव्हा त्या समाजातली सर्व ज्ञान निर्मिती, चिकित्सा, त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या विविध शाखा हे सगळं कुंठित होऊन कसं पडतं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमच्या वैद्यकीय क्षेत्रातले चरक आणि सुश्रुत यांच्या ज्ञानपरंपरा. मी खरं तर चरक आणि सुश्रुत आणि हिपोक्रेटिस हे तसे समकालीन आहेत. आणि दोघांनीही ज्या वेळेला मानवी समाज हा माणूस आजारी का पडतो, त्याला व्याधी का होते, त्याची उत्तरं ही दैववादामध्ये शोधत होता आणि त्याच्यावरचे उपचार देखील दैववादी अघोरी उपचार केले जात होते. त्यावेळेला तिकडे ग्रीसमध्ये आणि इकडे भारताच्या मातीमध्ये अशी काही माणसं निर्माण झाली, ती म्हणाली की नाही, शरीराच्या असमतोलामुळं किंवा शरीराच्या निसर्गाशी झालेल्या असमतोलामुळं व्याधी निर्माण होते आणि त्याचा आपल्याला शोध घेतला पाहिजे, त्याच्यावर आपल्याला उपचार केले पाहिजेत. खरं तर विज्ञानाची एवढी जबरदस्त परंपरा चरक आणि सुश्रुतांनी या देशाच्या मातीमध्ये 2500 वर्षापूर्वीच्या काळामध्ये जवळपास कदाचित त्याच्याही आधी जन्माला घातली आणि मनुस्मृतीने वैद्याला शूद्रामध्ये ढकललं आणि ही ज्ञानपरंपरा संपून गेली. मग आपण त्या कथा म्हणून फक्त ऐकायच्या. मग सुश्रुत हा नाकाची प्लास्टिक सर्जरी कसा करू शकत होता, किंवा डोक्याला मार लागल्यावर मेंदूमध्ये झालेला रक्तस्राव हा त्यांनी क्रॅनिओटॉमी म्हणजे कवटीच्या हाडाला छिद्र पाडून त्याच्यातनं रक्त बाहेर पडून माणसं कशी बरी केली आणि तो भूल देण्याची कशी निन्यायी तंत्र वापरत होता, त्यांनी किती विविध शस्त्रक्रियेची आयुध शोधली, या एक प्रकारच्या दंतकथांसारख्या आपल्याला ऐकण्याची वेळ येते. कारण त्यानंतर ही परंपरा पूर्णपणे बंद झाली. आणि म्हणून भारतीय ज्ञान परंपरेतली फार महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की ज्ञान घेण्याचं स्वातंत्र्य, ज्ञान देण्याचं स्वातंत्र्य आणि ज्ञान घेण्याची बंदी आणि ज्ञान देण्याची बंदी आणि ही विशिष्ट जनसमुदायांवर घातलेली बंदी हा एक टप्पा. आणि त्यामुळं दुर्दैवानं आपल्याकडे विविध क्षेत्रांमध्ये ज्या ज्या लोकांनी काही ज्ञानाच्या परंपरा आणि त्याच्याबरोबर विज्ञानाच्या परंपरा जन्माला घालायचा प्रयत्न केला, मग तो आर्यभट्ट असेल किंवा अजूनही कोणी असतील, गणिततज्ञ पाणिनी असेल किंवा अजून कोणी असतील, ह्या परंपरा पुढे कधीच प्रवाही राहिल्या नाहीत. त्या कुंठित झाल्या, त्या तिथेच थांबल्या आणि पाश्चात्य राष्ट्रांमध्ये विशेषतः ग्रीक तत्वज्ञानातून विज्ञानाचा उगम झाला आणि अनेक शाखा जन्म घेत घेत पुढे गेल्या. तिथेही मध्ये कर्मठ अशा कॅथॉलिक ख्रिश्चन प्रवाहांनी त्याला कुठंतरी कुंठित करायचे अनेक प्रयत्न केले, पण पुन्हा प्रबोधनाचं वारं व्हायला लागलं आणि त्या प्रबोधनाच्या वाऱ्यानं सगळंच काही बदलून टाकलं. आणि म्हणून आपण जे सातत्याने म्हणतो की पाश्चात्य राष्ट्रांनी केलेली प्रगती
आणि मग आपण त्या प्रगतीवर उतारा देण्यासाठी सातत्याने सांगत राहतो, नाही आमच्या देशाने सगळं काही शोधलेलं होतं, आणि मग ते दुसरं टोक गाठलं जातं की जगातला प्रत्येक शोध या भारतामध्ये होऊनच गेलेला आहे, असं सांगणारी एक ब्राह्मण्यवाद्यांची परंपरा देखील मग सुरू व्हायला लागते. मला वाटतं हा इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स मधनं जो सुपेरियोरिटी कॉम्प्लेक्स येतो, म्हणजे हा सायकॅट्रिक प्रॉब्लेम आहे. वैद्यकीय दृष्ट्या त्याकडे पाहिलं की मला लक्षात यायला लागतं की हा सायकॅट्रिक प्रॉब्लेम संपूर्ण, म्हणजे खरं तर मनुस्मृती हा सायकोपॅथिक प्रॉब्लेम आहे. सायकोपॅथ शिवाय कोणी मनुस्मृती लिहू शकत नाही आणि समाजाला अशा गुलामगिरी ढकलू शकत नाही, ज्ञानाच्या गुलामगिरीमध्ये ढकलू शकत नाही. तसंच इथे हा सायकॅट्रिक प्रॉब्लेम आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मला इथे छोटासा उल्लेख प्लेटोचा करावा असं वाटतो की ज्ञान म्हणजे काय, ज्ञान कशाला म्हणायचं आणि ज्ञानाच्या पातळ्या काय, याचा सगळ्यात पहिल्यांदा अत्यंत शास्त्रीय तत्वज्ञानाच्या पातळीवरनं सखोल विचार केला असावा तो कदाचित प्लेटोनी, असं मला वाटत आलेलं आहे. प्लेटोनी ज्ञानाच्या 4 पातळ्या सांगितल्या. पिरॅमिड सारखी त्यांनी रचना केली ज्ञानाच्या पातळ्यांची, की पहिला पाया ज्ञानाचा हा प्रतिमा आहे, वस्तूंच्या प्रतिमा आहे. त्याच्या वरचा पाया आहे प्रत्यक्ष वस्तू आहे, भौतिक वस्तू आहे. त्याच्या वरचा पाया हा गणित आहे. पायथागोरस गणिताला सर्व काही मानत होता. प्लेटो म्हणला नाही, गणिताच्या वरची एक पातळी आहे आणि ती विचार आणि विवेकाची. हेराक्लिटस नावाचा जो एक तत्वज्ञ होता त्याच्याकडनं काही प्रमाणात प्लेटोनी पुढे नेलेली ही विचाराची झेप आहे. पण त्याचबरोबर प्लेटोनी अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्या गुरुकडनं घेतली, सॉक्रेटिसकडनं घेतली, आणि त्यांनी असं सांगितलं की ज्ञानाला नीतीची पण जोड असली पाहिजे. मी नेहमी एक गोष्ट मानत आलेलो आहे की मुळात ज्ञान म्हणजे काय. ज्ञान हा साठा आहे. तो जर साठा मानला तर आपल्या कॉम्प्युटरचे हार्ड डिस्क आणि ज्ञान याच्यात काहीच फरक राहणार नाही. का ज्ञान म्हणजे विचार आहे, ज्ञान म्हणजे आकलन आहे, ज्ञान म्हणजे चिकित्सा आहे, ज्ञान म्हणजे प्रश्न आहे, ज्ञान म्हणजे विश्लेषण आहे. का ज्ञान म्हणजे समाज बदलून टाकण्याचं साधन आहे, समाजाला अधिकाधिक उन्नत करण्याचं साधन आहे. मला असं वाटतं की ज्ञानाकडे या पद्धतीने बघितलं पाहिजे. आणि आपल्या संपूर्ण वैदिक परंपरेमध्ये मला एक गोष्ट अशी दिसते की कदाचित एकेकाळी ज्यांनी वेद रचले, आता तेही काही 1000 वर्ष रचले जात होते, की त्यांनी विश्वाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला, हा निश्चित केला. पण त्यानंतर जेव्हा अशी वेद परंपरा निर्माण होते की वेद पाठ करायचे, आणि मग तो काय द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, याला वेद पाठ आहेत. मग त्याच्याही पुढे जाऊन माणसं सांगायला लागली की हा वेद उलटीकडनं म्हणू शकतो. आणि तिथेच मला असं लक्षात आलं की जेव्हा हे सांगण्याची सुरुवात झाली तिथे ज्ञानाने उलटा प्रवास सुरू केला आणि त्या ज्ञानातली चिकित्सा संपली. आणि जिथे ज्ञानातले प्रश्न संपतात, चिकित्सा संपते, त्याच्यातला विवेक संपतो, नीती संपते, तेव्हा अनेक प्रश्न समाजापुढे उभे राहायला लागतात. भारतीय ज्ञान परंपरा ही या प्रश्नांमधनं जात गेलेली. हमीद दलवाईंचं एक फार सुंदर मांडणी आहे. मी माझं आता एक पुस्तक मोठं येऊ घातले. खरं तर दीक्षितांच्या सारख्यांच्या समोर अशा पुस्तकाचा उल्लेख करणे मला फार संकटल्यासारखं होतं, पण ते राजहंस प्रकाशनाने घेतलंय. आणि विवेक यात्री असा 5000 वर्षांच्या जगभरातल्या विवेकाच्या वाटचालीचा तो, मी इतिहास हा शब्द वापरणार नाही, पण त्या वाटचालीमध्ये भर घालणारे जे विवेक यात्री मला भावले ते मी त्याच्यात मांडले. आणि ते जवळजवळ 700-750 पानाचा तो ग्रंथ असं पूर्ण. त्याच्यामध्ये मी हमीद दलवाईंबद्दल स्वाभाविकपणे लिहिलेलं आहे. दलवाईंनी एक गोष्ट फार महत्त्वाची सांगितली की त्यांनी असं सांगितलं की ज्ञानाला विवेकाकडे गेलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर विज्ञान निष्ठेकडे गेलं पाहिजे. आणि ज्या वेळेला ज्ञान हे विवेकाकडे आणि विज्ञान निष्ठेकडे जातं तेव्हा खऱ्या अर्थानं माणसाचा प्रवास धर्मनिरपेक्षतेकडे होत असतो. म्हणजे पुन्हा धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हा प्रश्न
उत्तर दलवाईंनी इतकं सुंदर दिलेलं आहे. म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हणजे फक्त निधर्मी बनणं किंवा ईश्वर नाकारणं किंवा सर्व धर्म समभाव ही भावना ठेवून पुढे जाणं असं नाही, तर त्याचा अर्थ, सेक्युलरिझमचा अर्थ विज्ञाननिष्ठापणे, ज्ञानाला विज्ञाननिष्ठेची जोड देणं हा खरा अर्थ आहे. त्यामुळे सिक्युलर अशी जी टिंगल केली जाते सध्या या सर्व हिंदुत्ववाद्यांकडनं, त्यांना हे उत्तर आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे. मौलाना आझादांच्या तुम्ही आज जयंतीच्या निमित्त हे करता, आझादांचा उल्लेख हा केलाच पाहिजे. मुळात आझादी त्यांनी नाव घेतलेलं होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे, ही काही नवीन गोष्ट नाही. पण मला एक गोष्ट म्हणजे त्यांचं संपूर्ण भारतीय धर्मनिरपेक्ष परंपरेतलं योगदान, हिंदू मुस्लिम एकतेतलं योगदान किंवा फाळणीला खरं तर सगळ्यात जास्त प्रखर विरोध करणारे आणि फाळणी टाळण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करणारे दोनच नेते होते, आणि ते महात्मा गांधी आणि मौलाना आझाद. आणि ज्या वेळेला सरदार पटेलांनी फाळणीला हो म्हटलं तेव्हा सर्वात दुःखी झालेली व्यक्ती होती ती मौलाना आझाद. हिंदुत्ववाद्यांना आपण हे देखील सांगणं गरजेचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आझादांनी पहिले भारताचे, स्वतंत्र भारताचे शिक्षण मंत्री म्हणून जे जे काही केलं ते उत्तुंग करून ठेवलं. ह्या सगळ्या ज्या 14 IITs आणि UGC किंवा कृषी क्षेत्राचा अभ्यास करणारे ज्या निर्णय संस्था, अशा असंख्य संस्था या आपण नेहरूंनी जन्माला घातल्या असं म्हणतो, पण नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये मौलाना आझाद होते म्हणून हे सगळं शक्य झालं. हे आपल्याला हिंदुत्ववाद्यांना ठामपणे सांगितलं पाहिजे. आणि 70 वर्षात आणि 50 वर्षात काँग्रेसनी काय केलं, आझादांचं आयुष्य जरी पाहिलं, म्हणजे खरं तर नेहरूंच्या त्या पहिल्या मंत्रिमंडळातल्या एक मंत्र्यांची कामगिरी जरी पाहिली तरी याची अनेक उत्तरं आपल्याला मिळतात. आणि म्हणून तुम्ही दरवर्षी या दिवाळी अंकाचं प्रकाशन हे आवर्जून या दिवशी करता, ही गोष्ट मला आत्ताच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची वाटते. आणि दुसरं मला बोललं पाहिजे ते मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेबद्दल. सातत्यानं तुम्ही हमीद दलवाईंची प्रबोधनाची परंपरा या पत्रिकेच्या माध्यमातून अत्यंत ताकदीने पुढं नेता. तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. आणि याचा उपयोग माझ्यासारख्यांना, माझं एक अडचण असते, एकतर मी हृदयरोग तज्ज्ञ म्हणून हृदयरोग तज्ज्ञांमध्ये सतत वावरत राहतो. दिवसाचा फार मोठा भाग माझा त्या लोकांबरोबर वावरण्यात जातो. जेवढा जास्त शिकलेला तेवढा तो ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवादी असण्याची शक्यता जास्त असलं आपल्या देशाचं दुर्दैव आहे. म्हणजे बघा, आजही विविध क्षेत्रातले अत्यंत उच्च शिक्षण घेतलेली माणसं जर तुम्ही बघायला गेलात तर ती ब्राह्मण असतात आणि ती त्याच्यातली बहुसंख्य ब्राह्मण्यवादी असतात. दोन्ही गोष्टीतला फरक आहे, मलाही माहिती आहे. कारण एखादा दलितही ब्राह्मण्यवादी असू शकतो हे आता मला नव्याने दिसायला लागले, किंवा एखादा OBC देखील ब्राह्मण्यवादी असू शकतो हे आता आपल्याला लक्षात यायला लागलेलं आहे. परंतु त्यांच्यामध्ये मी सतत वावरत असतो आणि माझ्या वैद्य आडनावामुळे सारखा रॉंग नंबर लागत असतो. पण त्यामुळे ते काय बोलतात आणि कसा विचार करतात आणि त्यांची मांडण्याच्या काय पद्धती आहेत आणि समाजाच्या प्रश्नांकडे बघण्याची त्यांचं दृष्टिकोन काय हे मला सातत्याने दिसत असतं. आणि त्याच्यामधले सगळे घोटाळे दिसत असतात. आणि त्यामुळे हेही लक्षात येतं की प्रचंड ज्ञानसंपादन केलं, मोठ्या पदव्या घेतल्या, तरी खऱ्या अर्थानं ज्ञानाचं आकलन आणि त्याचा अर्थ त्यांना कळलेला नसतो. हे ज्ञान, हे शिक्षण हे त्यांच्या अर्थार्जनाचं साधन बनतं. पण त्या ज्ञानातून समाज परिवर्तन किंवा समाज काही घडवण्याची काही ताकद त्यांच्याकडे आलेली नसते. म्हणजे तो न्यूरोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट म्हणून तो प्रचंड ताठ मानेने ताठ करून टाय घालून हिंडत असतो, भरपूर फी घेत असतो, पण त्याच्या समाजाबद्दलच्या आकलनाची झेप त्याच्या पलीकडे जात नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्ञान हे आपल्याला जर नुसतं निर्माण करून चालणार नाही, तर त्या ज्ञानाकडे चिकित्सक पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन हा समाजात निर्माण केला पाहिजे. आपली शिक्षण पद्धती जर ही परीक्षार्थीच आहे, सगळी परीक्षार्थींचे कारखाने.
वर्तमानपत्रातल्या सध्याच्या बहुसंख्य जाहिराती तुम्ही जर पाहिल्या तर आजकाल वर्तमानपत्राची पहिली 2 पाने जाहिरातींची असतात. त्यानंतर वर्तमानपत्र सुरू होतं आणि त्या पहिल्या 2 पानांच्या जाहिराती या एकतर बिल्डरच्या असतात किंवा त्या दुसऱ्या क्लासेसच्या असतात. आणि हे क्लासेस हे फक्त परीक्षार्थींचे कारखाने आहेत की MBBS ला प्रवेश मिळण्याची गॅरंटी. अशी गॅरंटी कशी दिली जाऊ शकते? आणि हा प्रवेश म्हणजे नक्की काय? इंजिनिअरिंगच्या प्रवेशाची गॅरंटी, IASच्या परीक्षेची प्रवेशाची गॅरंटी यांनी भरलेलं असतं. मला असं वाटतं की या संपूर्ण परीक्षार्थी पद्धतीमध्ये अडकलेल्या ज्ञान परंपरेला आपल्याला बाहेर काढलं पाहिजे. आणि तुमच्या या अंकामध्ये जावडेकर आपण फार सुंदर रीतीने या सगळ्या गोष्टींचा अनेक अंगांनी विचार केलेला आहे. यापेक्षा मी आज जास्त बोलणं योग्य होणार नाही, कारण आपण सर्वजण दीक्षितांचं भाषण ऐकायला उत्सुक आहात. मला उशीर झाला, मी आपली सर्वांची माफी मागतो. उशीर होण्याचं एक कारण आमच्याबाबत असतंच, पेशंटची गर्दी बिर्दी वगैरे. पण आज दुसऱ्या कारणामुळं मला अजून पाऊण तास उशीर झाला. मोदींच्या उद्या येण्यामुळं माझं क्लिनिक जिथे आहे तिथे सगळा भाग जवळजवळ बंद करून टाकण्यात आलेला आहे आणि ट्रॅफिकचं संपूर्ण कोंडीमध्ये अडकलेलो होतो, म्हणून मला उशीर झाला. मी आपली त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो. आणि आपण मला आज या कार्यक्रमाला सन्मानानं बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद.